नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर वैयक्तिक टॅरो रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी अंकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर जो व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे किंवा जो ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. आज आपण वृश्चिक राशीचं रीडिंग करणार आहोत. चला तर पाहूया रीडिंग काय म्हणतंय. रीडिंगमध्ये कार्ड्स आले आहेत. नाईट ऑफ स्वॉर्ड्स, पेज ऑफ स्वॉर्ड्स, किंग ऑफ कप्स, 8 ऑफ स्वॉर्ड्स, 4 ऑफ पेंटॅकल्स, 5 ऑफ पेंटॅकल्स, जजमेंट, 5 ऑफ वँड्स, 10 ऑफ पेंटॅकल्स. रीडिंगच्या मधोमध जजमेंटचं कार्ड आलेलं आहे. याचा अर्थ परिवर्तन येणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे. या रीडिंगमध्ये पेंटॅकल्स आणि स्वॉर्ड्सची ऊर्जा जास्त आहे. 5 ऑफ पेंटॅकल्स, 5 ऑफ वँड्सची कार्ड सांगतायत की तुम्ही आर्थिक अडचणीत आहात. तुमच्या व्यवसायात काहीतरी आर्थिक समस्या आहे किंवा कोणती तरी खूप मोठी समस्या सध्या चालू आहे. यामुळे तुम्हाला व्यवसायात पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न आहे. तो पैसा तुम्ही जपून वापरत आहात, पण व्यवसायात आर्थिक बाजू कशी चांगली करता येईल याबाबत काहीही मार्ग तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्हाला मिळेल त्या मार्गाने काहीही करून या समस्येवर उपाय करावासा वाटतो, म्हणून तुम्ही सतत विचार करत आहात. तुमचे विचार इतके आक्रमक आणि वेगात आहेत की तुम्ही आर्थिक समस्या सोडवताना एखादा चुकीचा मार्ग धरण्याची शक्यता आहे. पेज ऑफ स्वॉर्ड्सची ऊर्जा सांगते की तुम्ही गोड बोलून आपलं काम साधून घेऊ शकता किंवा एखाद्याला धमकी देऊनसुद्धा कोणत्याही प्रकाराने तुम्हाला हवी ती परिस्थिती निर्माण करण्याच्या अवस्थेत आत्ता तुम्ही आहात. यामागे कारण एकच, व्यवसायात तुम्ही एका फार मोठ्या आर्थिक अडचणीत आहात. समस्या कशी सोडवावी तुम्हाला कळत नाही आहे. इथे तुम्ही स्वतःच असंख्य उलटसुलट विचार करत असल्याने अतिविचाराने तुम्ही स्वतःला बांधून ठेवलं आहे. तुम्ही इतका अतिविचार करताय की जी समस्या आहे त्याचा दरवाजा तुम्हाला बंद दिसतोय, तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे. याचं कारण
तुम्ही त्या बंद दरवाजाजवळ असलेल्या चावीला पाहतच नाही आहात. तुम्ही अतिविचारांमध्ये मान खाली घालून बसला आहात. तुम्ही जर ध्यान केलं तर तुमचे विचार शांत होतील. किंवा असंही होऊ शकतं की कोणीतरी अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल की जी तुम्हाला या समस्येवर खूप सहज साधा सोपा उपाय सांगेल. ती व्यक्ती काळजी घेणारी, संवेदनशील आहे, प्रेमळ आहे. अशी व्यक्ती जे मार्गदर्शन करेल ते तुम्ही ऐकलत तर तुमची आर्थिक स्थिती सुरळीत होईल आणि व्यवसायसुद्धा पुन्हा व्यवस्थित होईल. मार्गदर्शनासाठी आपण 3 कार्ड्स काढली आहेत. पहिलं कार्ड रिव्हर्स आलं आहे. ते सांगतं आहे की तुमच्याकडे काय आहे त्याची दखल घ्या. तुम्ही हे विसरू नका, कारण कदाचित तुमची समस्या जरी खूप मोठी असली तरी त्याच्यावरचा उपाय नुसतं शांतपणे विचार करणं, शांत राहणं एवढाच असू शकतो. दुसरं कार्ड आलं आहे ते सांगतं आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रवास करा, नवनवीन कल्पना शोधा, पर्याय शोधा, ज्यातून तुमची आर्थिक स्थिती नीट होईल. तिसरं कार्ड रिव्हर्स आलं आहे ते सांगतं आहे की अतिविचार करून तुम्ही वाहत जाऊ शकता. भावनांमध्ये न अडकता योग्य विचार करायची आवश्यकता आहे. यासाठी मनाने स्थिर, शांत राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून ध्यान करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे.